आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शिल्लक असलेल्या साहित्यापासनं नरम, मुलायम आणि दाणेदार आणि चवीला असे भन्नाट लाडू. माझ्याकडे थोडा खवा, पनीर आणि गुलाबजामची चाशणी उरलेली होती आणि मला प्रश्न पडला की मी याचं काय करू. तर आई म्हणाली याचे लाडू कर. मग मी याचे लाडू केले आणि खूप छान झाले. चला तर मग आज मी तीच रेसिपी तुम्हाला करून दाखवते. कढईमध्ये 1.25 वाटी रवा घेतला आणि छान असा भाजून घेतला. अजिबात तूप वापरलेला नाही आहे या रेसिपीमध्ये. असाच कोरडाच भाजून घेतला. छान असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर अर्धी वाटी दूध घेतलं आणि अर्धी वाटी पाणी घातलं आणि त्यात भाजलेला रवा घातला गरम आणि छान मिक्स केलं. आणखी त्यात पाणी घातलं थोडं आणि छान मिक्स केलं पाणी आणि 15-20 मिनिटं झाकून मुरत ठेवलं. खूप भन्नाट चवीचे लाडू झाले हे. 15 मिनिटानंतर छान रवा फुललेला आहे. आता पुढे बघू. एका कढईमध्ये बटर घेतलं आणि भिजत घातलेला रवा त्यात घातला आणि छान परतून घेतला बटरमध्ये. तुपापेक्षा अप्रतिम लागतात हे लाडू. छान परतून घ्यायचं आहे बटरमध्ये. छान मोकळं पडतपर्यंत आणखी बटर घातलं. हे बघा छान मोकळा पडला आहे. आता त्यात पनीर घातलं. किसून घेतलं होतं पनीर. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता खवा घातला. हे पण छान मिक्स करून घेतलं. छान मिक्स करून घ्यायचा आहे खवा. आता ओल्या नारळाचा किस घातला. ओलं नारळ होतं घरी. त्याचा काळा भाग काढून घेतला आणि किसून घेतलं. छान बारीक किस करायचा आहे आणि छान मिक्स करून घेतलं. हे पण नारळ छान त्या गरम याच्यात परतल्या जातो. आता गुलाबजामची चाशणी घातली. जेवढा रवा घेतला आपण त्याच्या डबल चाशणी होती. छान मिक्स करून घ्यायचं आहे चाशणी. छान मस्त असा गोळा होतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, परतायचा आहे. कढई सुटत पर्यंत. हे बघा हळूहळू कढई सुटत आहे. आणखी परतायचं आहे. विलायची घातली. विलायची पावडर. आता चारोळी घातली. तुम्ही हवं ते ड्राय फ्रूट्स पण घालू शकता, तुम्हाला जे आवडते ते. मी काही घातले नाहीये याच्यात, फक्त चारोळीच घातली.
हे बघा, छान असं गोळा होत आहे. तर आपलं झालेलं आहे मिश्रण. आता गॅस बंद केली. आता त्यात डेसिकेटेड कोकोनट घातलं थोडं आणि छान मिक्स करून घेतलं. आता हे थोडं थंड झाल्यानंतर याचे लाडू बांधू. हे बघा, छान गोळा तयार झालेला आहे. छान गोळा होतोय. आता याचे हळूहळू लाडू बांधू एक एक करून. हे बघा, छान मऊसूद लाडू होतात. एक एक लाडू बांधून घ्यायचे आहे. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे बघा, अशाच प्रकारे पूर्ण लाडू बांधून घेतले. आता पुढे बघू. आपले लाडू पूर्ण बांधून झाले आहे. आता डेसिकेटेड कोकोनट घेतलं, त्यात सगळे लाडू डीप करून घेतले, छान घोळून घेतले त्यात. हे बघा, दिसायला पण सुंदर दिसतात असे लाडू आणि चव पण वाढते. हे बघा, आता गुलाबाच्या पाकळ्यांनी डेकोरेट करू. दिसायला पण खूप सुंदर आणि खूप टेस्टी होतात. शिल्लक असलेल्या साहित्यापासून तयार झालेले लाडू खूप टेस्टी, खूप चविष्ट, तोंडात जाताच विरघळणारे दाणेदार असे लाडू. मी विचारही नाही केला होता की असे लाडू होतील म्हणून. खूप छान झाले आहे हे लाडू. तुम्ही पण असे लाडू तयार करून बघा होळीसाठी. आता होळी येतच आहे. वाव, खूप टेस्टी लागतात. यात खवा पण आहे, पनीर पण आहे, ओला नारळ पण आहे. बढिया, दिसायला पण सुंदर दिसतात आणि